गाइस कैसे हो आप सब। चलो आज का ब्लॉग शुरू करते हैं। मम्मी ने मुझे चाटा मारा। नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार। मी रोहित बिल्लारे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बरेच दिवस म्हणजे आता जवळपास एक वर्ष होईल आपण ब्लॉग टाकला नाही आहे। असं नाही की कुठं गेलो नाही किंवा काय झालं नाही, भरपूर गोष्टी झाल्यात, भरपूर ठिकाणी जाऊन आलो, ब्लॉग्स पण केलेत, पण थोडा टेक्निकल रिझन्समुळे ब्लॉग एडिट करता आले नाहीत मला। असो तो आज मी विचार केला की यार मी भरपूर ठिकाणी फिरतो किंवा राईडला जातो वगैरे सगळं ठीक आहे, पण मी जिथं राहतो जिथं महाबळेश्वर तिथलंच मी अजून काही केलं नाही आहे। सो आज मी ठरवलं की दिवसाला कमी कमी तीन चार पॉईंट तरी करूया। सो सकाळी लवकर उठलं जेणेकरून आपल्याला गर्दी सापडणार नाही आहे। पहिली गोष्ट आता आपल्याला पेट्रोल भरायचं आहे। ॲक्च्युली बाईकवर जायला पाहिजे होतं पण थोडं लेट झालं माझं काम, त्यामुळे म्हणलं चला कार घेऊन जाऊया। सो पहिला तर पेट्रोल भरू, असं काहीच आपला रोड आहे गावाचा। सो आता पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरूया। पहिलं मला विचार करतो की सिडनी पॉईंटला जाऊया। सिडनी पॉईंटला जाऊन मग एलिफंट हेड किंवा केटस पॉईंट ज्याला बोलतात तिकडे जाऊया। अरे धुकं जर असेल तर काय विषयच नाही, लय भारी काम होईल आपलं। ठीक आहे बघूया आपण। सो आता आपलं पेट्रोल भरून झालं आहे। एक छोटासा मायनर चेंज केला प्लॅनमध्ये। आता पहिलं तर आपण जाऊया एलिफंट हेड पॉईंटला, कारण तिकडं जे वातावरण मी आता बघितलं जबरदस्त, कमळगडावर पूर्ण धुकं पसरलंय। फक्त पावसानं घालू करू नये असं वाटतं। रस्त्यांच्या अवस्थेबद्दल बोलायचं झालं तर काय बोलायचं आता, मला समजतच नाही की खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत। एवढी घाण अवस्था आहे सध्या रस्त्यांची महाबळेश्वर, तो पण मेन पाचगणी महाबळेश्वर रस्त्याची अवस्था इतकी घाण आहे, विचार करा आतमधल्या रस्त्यांची कशी अवस्था असू शकते। ठीक आहे मान्य आहे भाई, पावसाळा असतो, पावसात रस्ते खराब होतात, सगळं ठीक आहे, पण पहिल्याच वर्षी पाऊस पडतो असं नाही ना, वर्षानुवर्षी पाऊस पडतोय, तुम्ही त्याच्यावर परमनंट सोल्युशन का देत नाही काय? त्याच्यावर परमनंट सोल्युशन पण निघू शकतं ना, जर विचार केला, जर विकास करायचाच ठरवलं तर परमनंट सोल्युशन मला असं वाटतं, बाकी त्यांच्या हातात सगळं। मित्रांनो आता आपण अवकाळी या गावात पोचलो आहे, म्हणजे गावाच्या कमानीतून आत आलो आहे। इथून दिसता नजारा बघा काय सही आहे। आपल्याला तिकडे जायचे त्या बाजूला। मित्रांनो तुम्ही ह्या मार्गे येत असाल तर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, इथं बोर्ड लावलेला दिसतोय। जसं तुम्ही गुगल मॅपला टाकलं तरी तुम्हाला समजेल की कोणता रोड, म्हणजे लोकेशन तुम्हाला समजू शकतो। तर मित्रांनो आता आपण राईट घेतलं आहे, तर निडल पॉईंटची कमान होती किंवा केट्स पॉईंट एलिफंट हेड पॉईंटची कमान होती, तर आपण राईट घेतला। आणि हा रस्ता बघा असा आहे, मला असं वाटतं की यार उगाच मी मोठी गाडी घेऊन आलो, बाईक आणली असते तर पटपट गेलो असतो आपल्या हिमालयामध्ये। ठीक आहे ना। तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे केट्स पॉईंट, निडल पॉईंट, एलिफंट हेड पॉईंट जी नाव आहेत तिथे। सो असं काहीचा नजारा आहे माझ्या मागे। चला सुरुवात करूया इथून। तर इथं आलं तर तुम्हाला असं बघायला मिळेल की इथे एक पॉईंट नाही आहे, इथे भरपूर पॉईंट आहेत। जसं की आता इथे इको पॉईंट आहे, तिथे वेगळा पॉईंट आहे, त्याच्यात तिकडं आहे एलिफंट हेड, ते एलिफंट हेड तिथून दिसत नाही, ते एलिफंट हेड बघायला आपल्याला त्या तिकडे जावं लागतं। सो आपण तिकडे पण जाऊया, पण आता जो तुम्हाला नजारा दाखवतोय त्यासाठी तयार राहा। 3, 2, 1। हे बघा काय अजून काय पाहिजे यार।
इकडे क्षेत्र महाबळेश्वर दिसा नजारा बघा यार. सो आता आपण पोहोचलोय एलिफंट हेडवर. इथून आपल्याला काय असं दृश्य दिसतंय. इकडे ह्या बाजूला क्षेत्र महाबळेश्वर, हे आहे बलकवडी डॅम. समोर जर बघितलं तर आपल्याला येस इथं आपल्याला कमळगड दिसतो. इथून पुढं आहे हे धोम धरण. हे धोम धरणाचा भाग आपल्याला दिसतो इथून. आणि ह्या बाजूला पाचगणीचा परिसर. आणि इथून जे दिसतंय तो छोटासा वॉटरफॉल, किती सुंदर आहे. जसं मी आधी तुम्हाला बोललो की महाबळेश्वर 12ही महिने खूप सुंदर दिसतं, पण आफ्टर रेन सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर, नोव्हेंबर, जे 4 महिने ते क्रम चुकला माझा. सप्टेंबर टू डिसेंबर महाबळेश्वरचं सौंदर्य काय ओळख असते यार. हे बघा ना यार, इथं आलोय, गर्दी नाही आहे, मला इथून हालू सुद्धा वाटत नाही आहे. टाईम लॅपसाठी कॅमेरा लावला, कॅमेऱ्याच्या लेन्सवर थोडा फॉग आला आहे. फोनमध्ये आता रेकॉर्डिंग चालू करतोय. सुंदर नजारा आहे यार, भरपूर सुंदर. एक मिनिट. सो आता आपला एलिफंट हेडच्या वरती जो पॉईंट बनला आहे तो बघून झाला आहे. आता आपण एलिफंट हेड कसा दिसतो लांबून ते बघूया. त्यासाठी आपल्याला ह्या रोडनं आपल्याला जायचं आहे. आपल्याला रस्ता आहे तिथून एक 5 मिनटं चालावं लागेल. तोपर्यंत तुम्ही ह्या दृश्याचा अनुभव घ्या. सो इथे काहीतरी इन्फॉर्मेशन आहे. सो केट्स पॉईंट किंवा एलिफंट हेड. ओके, सो इथे असं लिहिलंय, द केट्स पॉइंट इज नेम्ड आफ्टर द देन ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन माल्कम्स डॉटर. ओके, दिस प्लेस वॉज नोन ॲज नेकखिंड ड्युरिंग द रूल ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. ओके, सो आपल्याला इथं व्ह्यू फ्रॉम द पॉईंट काय काय दिसतो. रिव्हर कृष्णा व्हॅली. ओके, निडल सोल पॉईंट ज्याला आपण एलिफंट हेड असं बोलतो, कमळगड फोर्ट, ढोम डॅम आणि बलकवडी डॅम. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या बाजूला आपल्याला बलकवडी डॅम आहे, त्यानंतर धोम धरण दिसतं आपल्याला, त्याच्यानंतर आपल्याला कृष्णा नदी दिसते. पूर्ण कृष्णा नदीचंच जे खोरं आहे त्याच्यावरती 2 धरणं बांधली गेलेली आहेत. आणि त्यानंतर आपल्याला कमळगड दिसतो. कमळगड जरा दुःखात हरवला आहे. तिथं आहे कमळगड, झूम करायचा प्रयत्न करूया. तिथं आहे कमळगड पण तो दिसत नाही. असं आहे या पॉईंटची हिस्ट्री थोडक्यात. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहे निडल सोल पॉईंट और एलिफंट हेड पॉईंट ज्याला बोलतो त्या ठिकाणी. सो इथून दिसणारा नजारा तुम्हाला दाखवतो. इन 3, 2, 1 गो. काय सुंदर आहे. हे बघा असं आहे. आणि एलिफंट हेड पॉईंट इथून दिसणारा नजारा वाईड लेन्स म्हणून आपण बघू शकतो की ह्या बाजूला आपल्याला दिसतंय जे आहे धोम धरण समोर दिसतोय. हा एक कमळगड, इथे खाली आपलं धोम धरण आणि इकडे आपल्याला दिसतंय एलिफंट हेड. काय फ्रेम आहे, सुंदर. तर मित्रांनो, मला असं वाटतं की आजचा ब्लॉग आपण इथेच संपवा. छोटासाच ठेवू 4-5 मिनिटाचा. ही सिरीज कंटिन्यू करूया. महाबळेश्वर आणि महाबळेश्वरमधील हिडन जेम्स सोबत आपण पॉईंटसुद्धा बघू. काही मी तुम्हाला हिडन जेम्स दाखवायचा सुद्धा प्रयत्न करेन ह्या सिरीजमध्ये. तो फर्स्ट महाबळेश्वर सिरीजचा पहिला ब्लॉग आहे. सो आय होप तुम्हाला आवडेल. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या. जवळपास आता आपल्या चॅनलचे 42,000 सबस्क्रायबर झालेत. सो कंटेंट येतच राहील. आता मी चालू करतो आहे. सो बघूया.
थँक्यू फॉर द एंगेजमेंट, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. बाय बाय. Please whatever. Please I want to reach 1 million.